प्रिय बंधू आणि भगिनींनो, आरोग्य आपल्यासोबत या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बंधू आणि भगिनींनो, बऱ्याचशा व्यक्तींना देवपूजेमध्ये बराचसा रस असतो. त्यांना देवाचे कार्य करायला भरपूर आवडते. ते कीर्तनात रमतात, भजनात रमतात, भागवतमध्ये जातात किंवा इतर देवांचे कुठलेही काम असो ते आवडीने करतात. देवळांमध्ये जातात, तीर्थक्षेत्रात जातात, मोठमोठ्या तीर्थामध्ये सहभागी होत असतात. परंतु हे सर्व ते आवडीने करत असतात. परंतु त्यांची वागणूक ही इतरांशी बदललेली नसते. ते इतरांशी तुसटपणे वागतात, इतरांशी नीट वागत नाही, बोलत नाही किंवा जर त्यांच्या घरी एखादी मोठी व्यक्ती असेल तर त्यांचा सन्मान देखील व्यवस्थित करत नाही. त्यांना योग्य प्रकारे वागणूक देत नाही. त्यांच्याशी रुक्षपणे वागतात, चांगले वागणूक देत नाही. तर मग तुमच्या या भक्तीला काय अर्थ उरणार आहे? इतरांचा सन्मान हीच खरी देवाची भक्ती असते. हेच खरं देवाचं कार्य असते. तुम्ही त्या भक्तीसोबतच इतरांशी चांगली वागणूक द्या, चांगलं बोला. तीच देवाची खरी भक्ती. इतरांशी वागणूक, इतरांशी सन्मानपूर्वक वागणूक हीच खरी देवाची भक्ती. म्हणून इतरांशी चांगली वागणूक द्या, चांगलं बोला, सन्मानपूर्वक वागवा. म्हणजे देवाची तुम्हाला भक्ती केल्याप्रमाणे जर तुमच्याच्याने भक्ती जरी होत नसेल तरी तुमची इतरांशी वागणूक ही चांगली असेल तर तीच देवाची खरी भक्ती आहे. माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.